श्री शिवलीलामृत अध्याय 6 श्री गणेशाय नमः। जय जय मदनान्तका मनमोहना मदमत्सर कानन दहना हे भवभयपाश निकृन्तना भवानी रञ्जन भयहारका हिमाद्रिजा माता गंगाधरा सिन्धुरवदन जनका कर्पूरगौरा पद्मनाभमनरञ्जना त्रिपुरहरा त्रिदोषशमना त्रिभुवनेशा नीलग्रीवासुहास्यवदना नन्दिवहना अन्धकमर्दना गजान्तका दक्षक्रतुदलना दानवदमना दयानिधे अमितभक्तप्रियकरा ताटिकान्तक पूज्यत्रितापहरा तुझे गुणवर्णावया दशशतवक्त्रा शक्तिनव्येति सर्वथा नित्यशान्त निर्विकल्प निरञ्जना आशापाशरहित विरक्तपूर्णा निजभक्तपाश विमोचना जन्म मरणामोचकजो जे विषय कामना युक्त तुझ स्वामी अनन्य भजक त्यांची पुरविसी विषय पदार्थ जे जे इच्छित सर्वही सकामासी कामना पुरवून तू निज ध्यानी लाविसी मन तेच परम विरक्त होऊन पद निर्वाण पावती सोमवार शिवरात्री प्रदोष आचरता तरले असंख्य स्त्री पुरुष हेच विषयी कथा निर्दोष सूत सांगे शौनादिका आर्यावर्त देश पवित्र तेथिचा चित्रवर्मा नाम नृपवर जैसे पूर्वी नलहरिश्चंद्र तैसा पुण्यशील प्रतापी जैसा जनक रक्षी बाळ स्नेहाळ तैसा गोविप्रपाळक नृपाळ दुष्ट दुर्जन शत्रु खळ त्यांची काळ दंडावया प्रयत्न विषयी जैसा भगीरथ बळासी उपमिजे वायुसूत समरभूमीस भार्गव अजित विरोचनात्मजदाना विषयी शिव आणि श्रीधर ह्यांच्या भक्तीस तत्पर त्यास झाले बहुत पुत्र पितया तुल्य प्रतापी बहुत नवस करिता पंचवदना एक कन्या झाली शुभानना सुलोचना नैषद अंगना उपमेश तिच्या न पुरती तारकारी जनक शत्रुप्रिया वृत्रारी शत्रुजनक जाया उपमा देता द्विजराज भार्या बहुत वाटती हळुवट ते अपर प्रतिमा भार्गवीची उपमा साजे हैमवतीची की द्रुहिण जाया पुत्री मित्राची उपमा साची द्याविती ते कलंक रहित रोहिणी धव तैसा मुख शची अभिनव त्रैलोक्य सौंदर्य गाळुनी सर्व ओतिली वाटे कमलोद्भवी जितीच्या जन्मकाळी द्विज सर्व जातक वर्णिती अभिनव चित्रवर्मरायासी अपूर्व सुख वाटले बहुतची एक द्विज बोले सत्यवाणी ही होईल पृथ्वीची स्वामिनी 10 सहस्त्र वर्ष कामिनी राज्य करील अवनीचे ऐकता तोषला राव बहुत द्विजास धन वस्त्रे अलंकार देत ज्याने जे मागितले ते पुरवीत नाही नेदी न म्हणीची तिचे नाम सीमंतिनी सीमा स्वरूपाची झाली तेथुनी लावण्य गंगा चातुर्य खाणी शारदे ऐशी जाणिजे राव संतोषे कोंदला बहुत तो अमृतात विषबिंदू पडत तैसा एक पंडित भविष्यार्थ बोलिला 14वे वर्षी सीमंतिनीसी वैधव्य येईल निश्चयेसी ऐसे ऐकता राव मानसी उद्विग्न बहु झाला वाटे वज्र पडिले अंगावरी की सौदामिनी कोसळली शिरी किंवा काळीजी घातली सुरी तैसे झाले रायासी
पुढती बोले तो ब्राह्मण, राया शिवदये करून, होईल सौभाग्यवर्धन, सत्य सत्य त्रिवाचा. विप्रसदना गेले सवेग, रायासी लागला चिंतारोग, तव ती शुभांगी उद्वेग, रहित उपबर जाहली. सकळ कळा प्रवीण, चातुर्य खाणीचे दिव्य रत्न, तिचे ऐकता सुस्वर गायन, धरिती मौन कोकिळा. अंगीचा सुवास पाहून, कस्तुरी मृग घेती राण, पीतयास आवडे प्राणाहून, पाहता नयन न धाती. वदन पाहुनी रतिपती लज्जित, कटी देखोनी हरिवदन न दाखवीत, गमन देखोनी लपत, मराळ मानस सरोवरी. क्षण एक चाले गजगती, देखोनी शंकला करीपती, कुरळ केश देखोनी भ्रमर पंक्ती, रुंजी घालिती सुवासा. कमळ मृगमीन खंजन, लज्जित देखोनी जीचे नयन, वेणीची आकृती पाहून, भुजंग विबदी दडाले. ह्या वृक्षावरुनी त्या वृक्षी देख, शुकपळती पाहता नासिक, बिंब फळे अतिसुरेख, लज्जित अधर देखता. पक्वदाडिंब बीज सुरंग बहुत, त्यास लाजविती जीचे दंत, कूच देखोनी कमंडलू शंकित, स्वरूप अद्भुत बरढुकीती. तनुचा सुवास अत्यंत, जाय 10 योजन पर्यंत, सूर्यप्रभे सम कांती भासत, शशी सम मनोरमा. झाली असता उपवर, तिच्या पद्मिनी सख्या सुंदर, किन्नर कन्या मनोहर, गायन करीती तिजपासी. त्यांच्या मुखे करोणी, वार्ता ऐकेसी म्हणतीनी, 14 वर्षी आपणा लागूनी, वैदभ्य कथिले ऋषीने. परमसंताप पावली ते समयी, याज्ञवल्क्याची स्त्री मैत्रेयी, तिचे पाय धरुणी लबलाही, तुसे सद्गद हो भूनिया. सौभाग्यवर्धन व्रत, माये कोण ते सांग त्वरित, कोण ते पूजू दैवत, कोण त्या गुरुसी शरण जाऊ. सांगितला सकळ वृत्तांत, 14वे वर्षी वैधव्य यथार्थ, मग मैत्रेयी बोलत, धरी व्रत सोमवार. सांगे शिव मंत्र पंचाक्षरी, तांत्रिक क्रिया सर्व श्रुत करी, निशी झालिया पूजा वा त्रिपुरारी, षोडशोपचारे सप्रेम. म्हणे तुझ दुःख झाले जरी प्राप्त, तरी न सोडी हे व्रत. ब्राह्मण भोजन दाम्पत्य बहुत, पूजी माये अत्यादरी. पडिले दुःखाचे पर्वत, तरी टाकू नको हे व्रत. उबगन धरी मनात, बोलन ठेवी व्रताते. त्यावरी नैषधराज नळजान, त्याचा पुत्र इंद्रसेन, त्याचा तनय चित्रांगद सुजान, केवळ मदन दूसरा. चतुष्षष्टी कळायुक्त, जैसा पितामह नळ विख्यात, सर्व लक्षणी दिसे मंडित, चित्रांगद तैसाची. कुंभिणी शोधिली समग्र, परित्याहुनी नाही सुंदर, तो 30 योजिला वर, राशी नक्षत्र पाहुनी. इकडे श्रीमंतिनी आचरे व्रत, सांगितल्याहुनी विशेष करीत, 8 दिवसा 11 शत, दाम्पत्ये पूजित वस्त्रालंकारे. आणि कही ब्राह्मण भोजन, आल्या अतिता देत अन्न, सांग करी शिवपूजन, जागरण सोमनिशी. पंचसूत्री शिवलिंग, मणिमय शिवसदन सुरंग, कोणी एक न्यून प्रसंग, न घडे सीमंतिनी पासुनी. शिवाज अभिषेकिता पाप संहार, शिवपूजने साम्राज्य अवार, गंधाक्षता माला परिकर, सौभाग्यवर्धन त्या करिता. शिवा पुढे धूप जाळिता बहुवस,
तेणे अंग होय सुवास दीप चालविता वंश वर्धमान होय पै आणि कही दीपाचा गुण कांती विशेष आयुष्य वर्धन नैवेद्य भाग्य पूर्ण वर्धमान लक्ष्मी होय तांबूलदाने यथार्थ सिद्धचारी पुरुषार्थ नमस्कार आरोग्य होत प्रदक्षिणे भ्रमनासी जपे साधे महासिद्धी होम हवने होय कोश वृद्धी कीर्तन करिता कृपानिधी सांब ठाके पुढे उभा ध्याने होय महाज्ञान श्रवणे आधी व्याधी हरण नृत्य करिता जन्म मरण दुर्जटी दूर करीतसे तंत वितंत घन सुस्वर शिव प्रित्यर्थ करिता बाध्य समग्र तेने कंठ सुरस कीर्ती अपार रत्नदाने नेत्र दिव्य होती ऐवं सर्व अलंकार वाहता सर्वठाई जय लाभ तत्वता ब्राह्मण भोजन करिता वर्णिले सर्व प्राप्त होय मैत्रेयीणे पूर्वी व्रत श्रीमंतिनीसी सांगितले समस्त त्याहुनी ते विशेष आचरत शिवपूजित आदरे त्यावरी नैषधाचा पौत्र चित्रांगद नामे गुणगंभीर त्यासी आणोनिया सादर श्रीमंतिनी भिदली 4 दिवसपर्यंत सोहळा झाला जो अद्भुत तो वर्णिता ग्रंथ यथार्थ पसरेल समुद्रा ऐसा सहस्त्र अर्बुदे धन जाणा राये धिरली वरदक्षिणा वस्त्रे अलंकार नवरत्ना गणना कोणा न करवी अश्वशाळा गजशाळा रत्नखचित यानी विशाळा चित्रशाळा नृत्यशाळा आंदन धिगले जामाता 4 दिवसपर्यंत 4 वर्ण केले तृप्त विप्रादक्षिणाधिदलीय परिणीत नेता द्विज कंटाळती आश्रमाधन नेता ब्राह्मण वाटेस टाकीती न नेबवे म्हणून याचकामुखी हेची वचन पुरे किती न्यावे रायाचा औदार्य वृषाण दारिद्र्यराण टाकी जाळून दुराशा दुष्कंटकवन दग्ध झाले मुळीहुनी धनमेघ वर्षता अपार दारिद्र्य धुरोळा बैसला समग्र याचक तृप्ती तृणांकुर टवटवीत विरूढली असो नैषधपुरींचे जन पाहती सीमंतिनीचे वदन इंदुकळा षोडश चिरुन द्विज ओतिले 32 कलंक काढुनी निशेष द्विजसंधी भरल्या राजस मुखींचे निगता श्वासोश्वास सुगंध राजतोची वाटे जलजमुखी जलज कंठ जलज माला तेज वरिष्ठ जलज निंब पत्रे करुणी एक वट ओवाळून टाकीती शशी मुखा असो साडे झालिया पूर्ण नैषध देशा गेला इंद्रसेन सकल वराढी अनुदीन सौंदर्य वर्णिती सीमंतिनीचे विजयादशमी दीपावळी लक्षूण जामात राहविला माने करुण किती एक दिवस घेतला ठेवून चित्रवर्म राजेंद्रे जैसा श्रीरंग आणि इंदिरा तैसा जोडा दिसे साजीरा नाना उपचार वधूवरा समायोचित करी बहु कोणे एके दिवशी चित्रांगद सवे घेऊनी सेवक वृंद धुरंधर सेना अगाध जात मृगये लागुनी वनी खेळता श्रमला फार घर्म आला तप्त शरीर जानोनी नौका सुंदर यमुना डोही घातली त्यात मुख्य सेवक घेऊन बैसला चित्रांगद गुण निधान आवले अवलोकीती चहूकडून कौतुके भाषण करीताती कृतांत भगिनीचे उदक कृष्णवर्ण भयानक त्या उदकाचा अंध सम्यक
कधी कोणी न घेतला. तो प्रभंजन सुटला अद्भुत, नौका तेथे डळमळीत, आवले आक्रोशे बोलत, नौका बुडाली म्हणोनिया. भयभीत झाले समस्त, नौका बुडाली अकस्मात, एकची वर्तला आकांत, नाही अंत महाशब्दा. ती सेना होती अपार, तिच्या दुःखासी नाही पार, चित्रांगदाचे पाठी राखे वीर, आकांत करीती एकसरी. सेवक धावती हाक ओढीत, चित्रवर्ण्यासी जाणविती मात, राव वक्षस्थळ बडवीत, चरणी धावत यमुना तीरी. शिबिके माझी बैसोनी, माते समवित सीमंतिनी, धावत आली तेची क्षणी, पडती धरणी सर्वही. दुःखार्णवी पडली एक सरी, तेथे कोणासी कोण सावरी, सीमंतिनी पडली अवनीवरी, पिता साबरी तियेसी. माता धावोनी उठा उठी, कन्येच्या गळा घाली मिठी, शोक करी तेने सृष्टी, आकांत एकची वर्तला. सीमंतिनीचा शोक ऐकोनी, डळमळू लागली कुंभिणी, मेदिनी वसनाचे पाणी, तप्त झाले एकसरी. पशु पक्षी वनचरे समस्त, वृक्षगुल्मलता पर्वत, त्यासही शोक अत्यंत, सीमंतिनीसी पाहत. शोके मूर्छना येऊन, निश्चेष्टित पडली सीमंतिनी, तो इंद्रसेना सहित गृहिणी, आली वार्ता ऐकोनिया. अवघी झाली एकत्र, दुःखार्णवासन लागे पार, स्नुषेते देखुनी श्वशुर, शोकाग्नीने कवळला. चित्रांगदाची माता पडली क्षिती, तिचे नाम लावण्यवती, सकळ स्त्रिया सावरीती, नाही मिती शोकासी. मृतिका घेऊनी हस्तकी, लावण्यवती घाली मुखी, म्हणे गहनपूर्व कर्म की, शोक झाला यथार्थ. माझा एकुलता एक बाळ, चित्रांगद परम स्नेहाळ, पूर्व पापाचे हे फळ, कालिंदी काळ घाली आम्हा. माझी अंधाची काठी पाही, कोणे बुडविली यमुना डोही, मज अनाथाची गाठी पाही, कोणी सोडिली निर्दयी. माझा दावा गे राजहंस, कोणे नेले गे माझे बाडस, माझा चित्रांगद डोळस, कोणे चोरुनी नेला गे. म्हणे म्या पूर्वी काय केले, प्रदोष व्रत मध्येच टाकिले, की शिवरात्रीस अन्न घेतले, की व्रत मोडिले सोमवार, की रमाधव उमाधव ह्यात केला भेदभाव, की हरिहर कीर्तन गौरव, कथा रंग उच्छेदिला, की पंक्ती भेद केला निःशेष, की संत महंताला दिला दोष, की परधनाचा अभिलाष केला पूर्वी म्या वाटे, की दान देते म्हणवून ब्राह्मणासी चाळविले बहुत दीन, की दाता देता दान केले विघ्न म्या पूर्वी. कोणाच्या मुखींचा घास काढिला, की गुरुद्रोह पूर्वी मज घडला, की पात्री ब्राह्मण बैसला, तो बाहेर घातला उठवूनी, की कुरंगी पाडसा विघडविले, की परिव्राजका प्रती निंदिले, तरी ऐसे निधान केले, त्याच दोषास्तव बाटे. असो प्रधान वर्गी सावरूनी, सहपरिवारे चित्रवर्मासी मंतीनी, स्वनगरासी नेवोनी, निज सदनी राहविली. इंद्रसेन लावण्यवती, शोके संतप्त नगरा जाती, तव दायाद येऊनी पापमती, राज्य सर्व घेतले. मग इंद्रसेन लावण्यवती, देशांतरा पळूनी जाती, तेथुनीही शत्रू धरुनी आणिती, बंदी घालिती दृढ तेव्हा. इकडे सीमंतिनी व्रत
न सोडी अत्यादरे करीत एकादशशत दाम्पत्य पोजी संयुक्त वीर्येने सर्व हि भोग वर्जुन जान यामिनी दिनी नित्य करी शिवस्मरण 3 वर्ष झाली पूर्ण यावरी वर्तमान ऐका पुढे इकडे चित्रांगद यमुनेत बुडाला नागकन्यांनी पाताळी नेला नागभुवनींची पाहता लीला तटस्थ झाला राजपुत्र दिव्य नारी देखिल्या नागिनी पद्मिनी हस्तिनी चित्रिणी शंखिनी अति चतुर भामिनी सुवास अंगी ज्यांच्या बदनकी निरंतर गुंजारव करीती भ्रमर ज्यांचा देखता वदन चंद्र तपस्वी चकोर वेधले नवरत्नांचे खडे पसरले तेथे चहूकडे स्वर्ग सुखाहुनी आवडे पाताळ भुवन पाहता तक्षक नागराज प्रसिद्ध त्यापुढे उभा केला चित्रांगद साष्टांग नमित सदगद होऊनी स्तुती करीतसे निर्भय तेथे राजसूत तक्षक वर्तमान पूसत जे जे वर्तले समस्त केले श्रुत चित्रांगदे मागुती नागराज झाला बोलता तुम्ही कोण्या दैवतासी भजता यावरी शिवमहिमा तत्वता झाला वर्णिता चित्रांगद प्रकृती पुरुष दोघे जणी निर्मिली इच्छा मात्रे जेणे अनंत ब्रह्मांडी प्रीतीने रचियेली हेळा मात्रे इच्छा परतता जाण अनंत ब्रह्मांड टाकी मोडून प्रकृती पुरुषात होती लीन पंचभूते तत्वांसहित मग दोघे एक प्रीती आदी पुरुषा माझी सामावती तो सदाशिव निश्चिती आम्ही भजतो तया ते ज्याच्या मागे पासून झाले हे त्रिमूर्ती त्रिगुण त्या सत्वांशे करुण विष्णू जेणे निर्मिला राजांशे केले विरंचीस तमांशे रुद्र तामस तो शिव पुराण पुरुष आम्ही भजतो सर्वदा पाताळ अंतरिक्ष दश दिशा त्रिभुवन पंचतत्व सरिता मेदिनी वसन भस्मलोष्ट अष्टधातू व्यापून उरला तो शिव भजतो आम्ही अष्टादश वनस्पती सर्व बीजे आकारा आली सहजे व्यापील जेणे कैलास राजे त्याचे उपासक आम्ही असो ज्याचे नेत्र सूर्य जाण रोहिणीवर ज्याचे मन रमारमण ज्याचे अंतःकरण बुद्धी द्रुहिण जयाची अहंकार ज्याचा रुद्र पाणी जयाचे पुरंदर कृतांत दाढा तीव्र विराट पुरुष सर्व हि जो ऐवं जितुके देवता चक्र ते शिवाचे अवयव समग्र एकादश रुद्र द्वादश मित्र पुढे त्या पुढे कर जोडूनी ऐसे ज्याचे गुण अपार मी काय वर्णु मानव पामर त्याच्या दासांचे दास किंकर आम्ही असो काश्यपात्मजा ऐसे वचन ऐकुनी सतेज परम संतोषला ददंशुक राज क्षेमालिंगण देऊन कद्रुतनुज नाना कौतुके दाखवितया म्हणे देवास जे दुर्लभ वस्त ते येथे आहे समस्त तू मज आवडसी बहुत राहावे स्वस्त मज पाशी चित्रांगद म्हणे महाराजा शिवकर्णभूषणा सतेजा जननी जनकांसी वेध माझा येवढाच मी पोटितयांच्या 14 वर्षांची सीमंतिनी गुणनिधान लावण्य खाणी प्राण देईल ते नितंबिणी बोलता नयनी अश्रू आले माता पितयांचे चरण खंती वाटते कधी पाहीण माझी माता मजविन कष्टी जान नेत्री प्राण उरलासे तरी मज घालवी नेऊन
म्हणून धरिले नागेंद्राचे चरण तक्षक होऊन प्रसन्न देत अपार वस्तू ते म्हणे 12 सहस्त्र नागांचे बळ दिदले तुझ होईल सुफळ तैसाची झाला तत्काळ चित्रांगद वीर तो तू करशील जेव्हा स्मरण तेव्हा तुझ संकटी पावेन मनोवेग वारू आणून चिंतामणी सदे धिदला दुर्लभ रत्ने भूमंडळी देत अमूल्य तेजागळी पर्वताकार मोट बांधिली शिरी धिदली राक्षसाच्या देत दिव्य वस्त्री अलंकार सदे एक धिदला फणीवर मनोवेगी यमुना तीर क्रमुनी बाहेर निघाला झाले 3 संवत्सर चहुकडे पाहि राजपुत्र तेच समयी सीमंतिनी स्नानासी सत्वर कालिंदी तिरापातली एकाकडे एक पाहती आश्चर्य वाटे ओळख न देती दिव्यरत्नमंडित नृपती चित्रांगत दिसतसे फणिमस्तकिंची मुक्ते सतेज विशेष भुजेपर्यंत डोळे अवतंस गजमुक्तांच्या माळा राजस गळा शोभती जयाच्या पाचा जडल्या कटिमेखलेवरी तेणे हिरवी झाली धरित्री मृगपशु धावती एकसरी नवे तृण बाढले मनोनिया मुक्ता फळे देखुनी ते जाळ धावतीची येती मराळ देखुनिया रक्तरत्नांचे ढाळ कीर धावती भक्षावया अंगी दिव्य चंदन सुगंध देखुनी धावती मिलिंद दश दिशा व्यापल्या सुबुद्ध दश दिशा व्यापल्या सुबद्ध घ्राण देवता तृप्त होती विस्मित झाली सीमंतीनी भ्रमचक्री पडली विचारमनी चित्रांगदही तटस्थ होऊनी क्षणक्षणान्याहाळीत कंठभूषणे रहित मंगलसूत्र हरिद्रा कुंकुम विरहित वक्त्र अंजन विवर्जित नेत्र राजपुत्र पाहतसे न्याहाळिता तटस्थ स्वरूपासी वाटती रंभा उर्वशी दासी कुचकमंडलू ह्यांसी उपमानाही द्यावया तप्तचानी करवर्ण डोळस चिंताक्रांत अंग झाले कृश की चंद्रकळा राजस ग्रहण काळी झांकोळती मग तिये पासी येऊन तुसे साक्षे ते वर्तमान म्हणे तू आहेस कोणाची कोण मुळापासून सर्व सांग मग आपुल्या जन्मापासून सांगितले चरित्र संपूर्ण बोलता आसुवे नयन भरुनिया चालिले अश्रुधारास्त्रवती खालत्या फाविल्या पयोधर लिंगास गळत्या दंतजियेचे बोलता नक्षत्रा ऐसे लखलखती सीमंतिनीच्या सख्या चतुर राजपुत्र सांगती समाचार 3 वर्ष झाली हिचा भ्रतार बुडाला येथे यमुना जळी हिची सासूश्वर शूर हिची सासूश्वर शूर दोनी शत्रूंनी घातली बंदी खाणी हे शुभांगी लावण्य खाणी ऐसी गती इयेची कंठ दाटला सदगतीत चित्रांगद खाली पाहात आरक्त रेखांकित नेत्र वस्त्रे पुसित वेळोवेळा सीमंतिनी सख्यास सांगे कोण कोठील पुसा वर्तमान सख्या पुसती येणे कोठून झाले खून नाम सांगा तो म्हणे आम्ही सिद्ध पुरुष जातो चिंतिलिया ठायास क्षणे स्वर्ग क्षणे पाताळास गमन आमुचे त्रिलोकी कळते भूत भविष्य वर्तमान मग सीमंतिनी सहाती धरुण कानी सांगे अमृत वचन भ्रतार तुझा जिवंत असे आजी 3 दिवसा भेटवीन लटके नभे कदापि जाण श्री सदाशिवाची आण असत्य नव्हे कल्पांती सौभाग्ये
सौभाग्य गंगे चातुर्य विलासिनी तुझे ऐश्वर्य चढेल येथूनी परीही गोष्टी कोणाला गुणी दिवसत्रय प्रगटवू नको ऐसे सांगुनी परमस्नेहे येरी चोर दृष्टीमुख बाहे म्हणे वाटते चित्रांगद होये ऐसे काय घडू शके मृत्युपावला तो येईल कैसा मग आठवी भवानी महेशा करुणा करा पुराण पुरुषा न कळे लीला अगम्य तुझी हा परपुरुष जरी असता तरी मज का हाती धरिता स्नेह उपजला माझिया चित्ता परम आप्त वाटतसे काय प्राशुनी आला अमृत की काळे गिळोनी उगळिला सत्य हे मदनांतक षडास्यतात तुझे कर्तृत्व न कळे मज जगन्निवासा हे करशील सत्य तरी अकरा लक्ष पूजिन दाम्पत्य तितुक्याच वाती यथार्थ बिल्वदळे अर्पिण ह्यावरी बोले राजपुत्र सुकुमारे सदनासी जाई सत्वर तुझी सासू आणि श्वशूर त्यांची सांगू जातो आता तुमचा पुत्र येतो म्हणून शुभ समाचार त्यांस सांगेन येरी करून हास्य वदन निज सदना प्रति गेली सख्या बोलती आन वाहून तुझा भ्रतार होय पूर्ण ऐसा पुरुष आहे कोण जो तुझा हात धरू शके तुझी वचने ऐकून त्याच्या नेत्री आले जीवन सिमंतिनी म्हणे वर्तमान फोडू नका गे उग्या रहा सिमंतिनीच्या मुख कमळी सौभाग्य कळा दिसू लागली सुखासनारूढ सदना गेली कोठे काही न बोले मनोवेगाच्या वारूवरी त्वरित आरूढला सिमंतिनी कांत निजन निजनगराबाहेर उपवनात जाऊन या उतरला नागे मनुष्य वेद धरून शत्रूंच सांगे वर्तमान 12,000 नागांचे बळ घेऊन चित्रांगद आला असे तुम्ही कैसे वाचाल सत्य तव ते समस्त झाले भयभीत येरू म्हणे इंद्रसेन लावण्यवती यथार्थ सिंहासनी स्थापावेगी मग नाग जाऊन माता पित्यासी सांगे वर्तमान त्यासी आनंद झाला पूर्ण त्रिभुवनांत न समावे तो शत्रू होऊनी शरणागत उभयांतासी सिंहासनी स्थापित दायाद कर जोडुनी समस्त म्हणती आम्हा रक्षा सर्वस्वी मग सर्व दळ भार सिद्ध करुण भेटीस निघाला इंद्रसेन वाद्यनादे संपूर्ण भूमंडळ डळमळी माता पिता देखोन सप्रेम धावे चित्रांगद सुजान धरुणी पितयाचे चरण क्षेमालिंगणी मिसळला मग लावण्यवती धावत चित्रांगदाच्या गळा मिठी घालीत जैसा कौसल्येसी रघुनाथ चतुर्दश वर्षानंतरे हारकले रत्न सापडले की जन्मंधासी नेत्र आले की प्राण जाता पडले मुखा माझी अमृत करभार घेऊनी यमुप धावती देशोदेशीचे भूप पौरजनांचे भार समीप येऊन या भेटती हनुमंते आणिला गिरिद्रोण जेवी उठविला उर्मिला रमण आनंदमय झाले त्रिभुवन तैसेच पूर्ण पै झाले माता पितयांसमवेत चित्रंगद चालिला मिरवत नैषधपुर समस्त शृंगारिले ते धवा चित्रवर्ण्यासी सांगावया समाचार धावताति सेवक भार महाद्वार्ये तथाचार मात फुटली चहूकडे हेर जाऊ निरायास वंदित उठाजी तुमचे आले जामात राव गजबजला धावत नयनी लोटत आनंदाश्रू कंठ झाला सदगतीत रोमांच अंगी उभे ठाकत समाचार आणला त्यांची आलिंगीत
धनवस्त्र देतसी मेहुनी. अपार धरुणी रथ शर्करा नगरात वाटीत मंगळतुरे अद्भुत वाजू लागती एकसरी. धावले अपार भूसूर राये कोश दाबिले समग्र आवडे तुके धनन्यादी सत्वर सुखासी पार नाही माझ्या. जय जय शिव उमानाथ म्हणोनी राव उडत नाचत उपायाने घेऊनी धावत प्रजाजन नगरीचे. सीमंतिनी बोलावून दिव्य अलंकार लेवून जय जयकार करून मंगळसूत्र बांधिले. दिव्य कुंकुम नेत्री अंजन हरिद्रा सुमनहार चंदन सौभाग्य लेप पिती जान त्रयोदश गुणी विडे दिले. एक शृंगार सावरती एक पीक पात्र पुढे करीती नगरीच्या दारी धावती सीमंतिनी पहावया. माता धावली सदगदित सीमंतिनी हृदयी धरित माये तुझा सौभाग्य सिंधू वर्तत असंभाव्य उचंबळला. ऐश्वर्य द्रुमगेला तुटोन तुडती विरूढला भेदीत गगन तुझी सौभाग्य गंगा भरून अक्षय चालिली उतरेना. धन्य धन्य सोमवार व्रत अघरा लक्ष पुजिले दाम्पत्ये जीतवन करावयास जामात बोलावून धाडिले त्वरेने. माता पितयांजनवेत चित्रांगद नगरायेत चित्रवर्मा नृपती त्वरित सामोरायेत तयांसी. जामाताच्या कंठी धावुनी श्वशुरे घातली मिठी ब्रह्मानंदे भरली सृष्टी पुष्पवृष्टी करीती देव. नगरा माझी आणली मिरवत पुन्हा विवाह केला अद्भुत मग एकांती चित्रांगद नृपनाथ बोलावीत सीमंतिनीसी. पाताळीचे अलंकार अद्भुत सीमंतिनी लागिले ववीत नवरत्न प्रभा फांकली यमित पाहता तटस्थ नारी नर. पाताळींचा सुगंध राजनिवती आत्महस्ते लेवती सीमंतिनी प्रती नाना वस्तू अपूर्व क्षिती श्वशुरा लागी भिजल्या. सासू श्वशुरांच्या चरणी मस्तक ठेवी सीमंतिनी माये तुझा सौभाग्योददी उचंबळोनी भरला असो बहुकाळ. पुत्र सीमंतिनी सहित इंद्रसेन नैषधपुरा जात अवनीचे राजे मिळूनी समस्त छत्र देत चित्रांगदा. समस्त राज्यभार समरपून तापसी गेला इंद्रसेन तेथे करुनिया शिवार्चन शिवपदासी पावला. आठ पुत्र पितया समान सीमंतिनीसी झाले जाण 10 सहस्त्र वर्षे निर्विघ्न राज्य केले नैषधपुरी. जैसा पितामह नळराज परम पुण्य श्लोक तेज पुंज तैसाच चित्रांगद भुज न्याय नीती वर्ततसे. शिवरात्री सोमवार प्रदोष व्रत सीमंतिनी चढते करीत तिची ख्याती अद्भुत सूत संगे शौनकादिका. सीमंतिनी आख्यान सुरस ऐकता सौभाग्य वर्धन स्त्रियांच अंतरला भ्रतार बहुत दिवस तो भेटेल परतोनी. विगत धबा ऐकती त्या जन्मांतरी दिव्य भ्रतार पावती शिवचरणी धरावी प्रीती सोमवार व्रत न सोडावे. ऐसे ऐकता आख्यान अंतरला पुत्र भेटेल मागुतेन आयुरारोग्य ऐश्वर्यपूर्ण होय ज्ञान विद्या बहु. गंडांतरी मृत्यू निरसोनी जाय गतधन प्राप्त शत्रु पराजय श्रवणे पठने सर्व कार्य भावे सिद्धी येण्याची. सीमंतिनी आख्यान प्रयाग पूर्ण भक्ती माघमाची करिता स्नान त्रिविध दोष जाती जळोन शिवपद प्राप्त शेवटी. सीमंतिनी आख्यान सुधारस प्राशन करीती सज्जन त्रिदश निंदक असुर तामस
अहंगारमद्य सेविति अपर्णाहृदयारविन्दमिलिन्द श्रीधरस्वामी पूर्णब्रह्मानन्द अभङ्गक्षय अभेद न चळे न ढळे कदाहि शिवलीलामृतग्रन्थ प्रचण्ड स्कन्दपुराण ब्रह्मोत्तरखण्ड परिशोत सज्जन खण्ड षष्ठाध्याय गोढः श्रीरस्तु श्री सांब सदाशिवार्पणमस्तु।